ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आता एक्सरसाइज 4.3 सॉल्व करायला घेऊयात. चला फर्स्ट क्वेश्चन बघूयात. इफ हनी बी इज कॉल्ड ant इज कॉल्ड कोब्रा इज कॉल्ड स्पॅरो अँड स्पॅरो इज कॉल्ड हेन, देन हू विल लिव्ह इन द अँटहिल. म्हणजे अँटहिल म्हणजे काय? वारुळ. वारुळामध्ये कोण राहणार? अँट इज कॉल्ड काय? कोब्रा. म्हणजे मग फर्स्ट ऑप्शन कोब्रा. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, कोब्रा. आता हे पहिल्या दोनपेक्षा जरा सोपे आहेत, पहिल्या एक्सरसाइजपेक्षा पटापट होतील. नेक्स्ट बघा. सुयश प्लेज क्रिकेट अँड फुटबॉल, राजेंद्र प्लेज ओनली हॉकी, शैलेश प्लेज फुटबॉल अँड कबड्डी, दीपक प्लेज ऑल स्पोर्ट्स एक्सेप्ट फुटबॉल. सो देन हू प्ले कबड्डी? कबड्डी कोण खेळतं? मग इथे बघा शैलेश खेळतोय फुटबॉल अँड कबड्डी, आणि दीपक पण ऑल स्पोर्ट्स खेळतोय एक्सेप्ट फुटबॉल, म्हणजे दीपक आणि शैलेश. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा. ॲट वॉट टाइम डू द आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ ए क्लॉक मेक अँड अँगल ऑफ 30 डिग्री? आता इथे बघा मी हे क्लॉक काढून घेतलंय. आता आवर हँड कुठे करणार? म्हणजे आवर हँड आणि मिनिट हँडमध्ये 30 डिग्री अँगल कुठे होतो? तर आपल्याला ऑप्शन बघा दिलेले आहेत 1 and 10. मग एक वाजून 10 मिनटं, एक वाजून 10 मध्ये 30 डिग्री अँगल होतोय. पण जेव्हा 1 वाजून 10 मिनटं होतात तेव्हा हा एकचा जो आवर हँड थोडासा पुढे गेलेला असतो, तो इथे एक्झॅक्ट 30 डिग्री होत नाही. मग तो कुठे होतो? थर्ड ऑप्शन आहे बघा 11 म्हणजे एक्झॅक्ट 11 आहेत, म्हणजे आवर हँड 11 वर असणार आहे आणि मिनिट हँड 12 वर असणार आहे. सो हा एक्झॅक्ट काय होतोय? 30 डिग्री अँगल होतोय. तुम्ही म्हणाल ह्या सगळ्यामध्येच इथे 30 डिग्री अँगल होतोय, 9:50, 5:30, पण नाही. जेव्हा 5:30 होता तेव्हा 5च्या थोडासा आवर हँड थोडासा पुढे गेलेला असतो, मध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट 30 डिग्री अँगल कुठे होणार आहे? 11, जेव्हा 11 वाजतील तेव्हा. सो थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा. इफ रेड इज कॉल्ड ऑरेंज इज कॉल्ड येल्लो इज कॉल्ड ग्रीन इज कॉल्ड ब्ल्यू अँड ब्ल्यू इज कॉल्ड व्हायलेट, देन व्हॉट इज द कलर ऑफ द मिड डे सन? मिड डे सनचा कुठला कलर असतो? येल्लो कलर असतो. मग इथे येल्लोला काय म्हणलेलं आहे? येल्लो इज कॉल्ड ग्रीन. सो ऑप्शन बघा थर्ड ऑप्शन येणार आहे, ग्रीन. चला नेक्स्ट बघूयात. इफ डिअर इज कॉल्ड ॲज रॅबिट इज कॉल्ड ॲज शेकरू इज कॉल्ड ॲज porcupine is called as tiger is called as bear, then which animal is the state animal आपला कुठला आहे? शेकरू आहे. मग शेकरू इज काय आहे? शेकरू इज कॉल्ड ॲज porcupine. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा. पेपर इज हेवियर दॅन कॉटन इज लाइटर दॅन yarn, थ्रेड इज हेवियर दॅन पेपर अँड yarn इज लाइटर दॅन थ्रेड. व्हॉट इज द हेवियर अमंग पेपर अँड yarn? चला इथे बघा. पेपर इज हेवियर दॅन कॉटन म्हणजे आपण असं लिहू शकतो लिहिताना पेपर ग्रेटर दॅन कॉटन. ठीक आहे, हेवियर दॅन कॉटन आहे म्हणून असं लिहिलं. त्याच्यानंतर यान इज हेवियर दॅन कॉटन. त्याच्यानंतर थ्रेड इज ग्रेटर दॅन म्हणजे हेवियर दॅन पेपर, आणि थ्रेड इज हेवियर दॅन यान. हे सगळं दिलेलं आहे बघा इथे आपल्याला. यान इज लाइटर दॅन थ्रेड इज हेवियर दॅन पेपर. म्हणजे काय झालं? यान इज लाइटर दॅन थ्रेड. व्हॉट इज द हेवियर अमंग पेपर अँड यान? पेपर आणि यानमध्ये कुठलं हेवियर आहे? आता तुम्ही इथे बघितलं तर इथे आपण हे लिहून घेतलं इथे, पण इथे पेपर आणि यानमध्ये कंपॅरिझनच झालेलं नाही आहे कुठे. म्हणजे मग काय आपण लिहू शकतो इथे? डाटा इज इनसफिशियंट. सो फोर्थ ऑप्शन लिहा, डाटा इनसफिशियंट, कारण दोघांमध्ये कंपॅरिझन झाले नाही आहे. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट टाइम इन ए क्लॉक? इथे आता बघा 7:30, 12:50, 2:65. 65 मिनिट कधी असतात का? 60 मिनिट म्हणजे 1 तास होतो, म्हणजे हे ॲक्च्युअल काय आहे? 3 hours 5 minutes आहे. सो इनकरेक्ट ऑप्शन हा थर्ड आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा. प्रतीक लाइक्स टू प्ले कबड्डी अँड खो खो, पलक लाइक्स टू प्ले ओनली लंगडी, वेदांत लाइक्स टू प्ले ऑल स्पोर्ट्स, प्रांजल लाइक्स टू प्ले लंगडी अँड चेस अँड रॉजर लाइक टू प्ले ऑल स्पोर्ट्स एक्सेप्ट कबड्डी. देन फ्रॉम द ऑप्शन्स फाइंड हू लाइक्स टू प्ले खो खो. खो खो कोणाला आवडतं बघा? प्रतीक लाइक्स टू प्ले कबड्डी अँड खो खो, म्हणजे एक प्रतीक झाला. ठीक आहे, प्रतीकचा पिलियन घेऊ. पलक लाइक्स टू प्ले ओनली लंगडी, त्यामुळे पलक तर कॅन्सल झाली. वेदांत लाइक्स टू प्ले ऑल स्पोर्ट्स, म्हणजे वेदांत आला. प्रांजल लाइक्स टू प्ले लंगडी अँड चेस, म्हणजे प्रांजल पण कॅन्सल झाली. रॉजर लाइक्स टू प्ले ऑल स्पोर्ट एक्सेप्ट कबड्डी,
म्हणजे रॉजर पण झालं तिथे, म्हणजे 3 मुलं झाले, प्रतीक, वेदांत आणि रॉजर. इथे बघा ऑप्शन कुठला आहे, वेदांत, प्रतीक अँड रॉजर. सो 4th ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, स्टेटमेंट दिलेले आहेत 2. सम पीपल इन द सिटी आर फॉरेन सिटीजन्स. ऑल फॉरेन सिटीजन्स स्पीक इंग्लिश. कन्क्ल्युजन काय दिलेलं आहे, ऑल पीपल हू स्पीक इंग्लिश आर फॉरेन सिटीजन्स अँड सम पीपल इन द सिटी स्पीक इंग्लिश. आता ह्याच्यामध्ये काय विचारलं आहे, करेक्ट आणि इनकरेक्ट कुठले, म्हणजे ऑप्शनमध्ये बघा दिसतंय सी अँड डी बोथ करेक्ट. सी आणि डी बोथ करेक्ट आहेत का? ऑल पीपल हू स्पीक इंग्लिश आर फॉरेन सिटीजन असतात का? नाही. सो हा सी तर इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर सम पीपल इन द सिटी स्पीक इंग्लिश. येस, सिटीमधले काही पीपल इंग्लिश बोलू शकतात. सो डी करेक्ट आहे. म्हणजे इथे ऑप्शन बघा 3rd, सी इज इनकरेक्ट अँड डी इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात, अनुष्का स्कोर ऑफ मार्क्स इज मोर दॅन आर्याज बट लेस दॅन अबोली. शेवंती स्कोर इज सेम ॲज आर्या बट 2 मोर दॅन चमेली. हू हॅज स्कोर्ड द हायेस्ट मार्क्स. आता बघा, अनुष्का स्कोर मार्क्स मोर दॅन आर्या बट लेस दॅन अबोली. म्हणजे अनुष्काचे मार्क जास्त आहेत, अनुष्काचे मार्क जास्त आहेत कोणापेक्षा, मार्क्स इज मोर दॅन आर्या बट लेस दॅन अबोली. म्हणजे अबोलीचे मार्क इथे जास्त आहेत, इज मोर दॅन अनुष्का. त्याच्यानंतर शेवंती स्कोर इज सेम ॲज आर्या. म्हणजे शेवंती आणि आर्याचे मार्क सेम आहेत इथे म्हणजे शेवंती पण येईल इथे. शेवंती स्कोर इज सेम ॲज आर्या बट 2 मोर दॅन चमेली. म्हणजे चमेलीपेक्षा 2 मार्कांनी फक्त तिचे स्कोर जास्त आहे. म्हणजे मग अनुष्काचा सर्वात जास्त स्कोर आहे या सगळ्यांपेक्षा. मग अनुष्कापेक्षा जास्त स्कोर कोणाचा आहे? अबोलीचा. सो कोण आहे हायेस्ट मार्क्समध्ये? अबोली. इथे 2nd ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात, द टाउन ए इज लेस पॉप्युलेटेड दॅन दॅट ऑफ टाउन बी. द टाउन सी इज मोर पॉप्युलेटेड दॅन दॅट ऑफ बी. द पॉप्युलेशन ऑफ द टाउन डी इज मोर दॅन दॅट ऑफ पॉप्युलेशन ऑफ द टाउन बी. विच इज द लीस्ट पॉप्युलेशन टाउन. चला आता ॲज पर द गिव्हन इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊ. तर टाउन ए इज लेस पॉप्युलेटेड दॅन द टाउन बी. म्हणजे ए आहे, ए काय लिहिणार आपण? ए इज लेस दॅन बी. बरोबर. त्याच्यानंतर द टाउन सी इज मोर पॉप्युलेटेड दॅन द टाउन बी. म्हणजे सी इज ग्रेटर दॅन बी. द पॉप्युलेशन ऑफ द टाउन डी इज मोर दॅन दॅट ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द टाउन बी. म्हणजे डीचं पण पॉप्युलेशन मोठं आहे कोणापेक्षा? बी पेक्षा. आता विचारलंय की विच इज द लीस्ट पॉप्युलेशन टाउन. आता ह्याच्यावरनं आपल्याला लीस्ट पॉप्युलेशन टाउन काढायचं आहे. कसं काढणार आपण? इथे बघा, ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी अँड डी. म्हणजे कोणाचं लिस्ट पॉप्युलेशन आहे? पॉप्युलेशन एचं. सो ऑप्शन 1. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा, ए. नेक्स्ट बघा, इन अ बास्केट द नंबर ऑफ येल्लो फ्लावर्स इज लेस दॅन द नंबर ऑफ रेड फ्लावर्स बाय 6. The number of red flowers is less than the number of white flowers by 3. The number of red flowers is more than the number of orange flowers by 8. Which colored flowers are least in number? परत आपण कंपॅरिझन लिहून घेऊ. आता इथे बघा, the number of yellow flowers is less than the number of red flowers by 6. म्हणजे रेड फ्लॉवर्स किती आपल्याला माहित नाहीये. मग आपण त्याला ॲज्युम करूयात की रेड फ्लॉवर्स आपल्याकडे 10 आहेत. ठीक आहे, कारण सगळे 10च्या आतलेच नंबर आहेत म्हणून आपण 10 घेऊयात. मग येल्लो फ्लॉवर्स 10 - 6 आहेत. म्हणजे किती आहेत? 4 येल्लो फ्लॉवर्स आहेत, येल्लो फ्लॉवर्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर द नंबर ऑफ रेड फ्लॉवर्स इज लेस दॅन द नंबर ऑफ व्हाईट फ्लॉवर्स बाय 3. म्हणजे व्हाईट फ्लॉवर्स किती झाले? 10 + 3 झाले. व्हाईट फ्लॉवर्स इज इक्वल टू 10 + 3 म्हणजे ते झाले 13 झाले. त्याच्यानंतर द नंबर ऑफ रेड फ्लॉवर्स इज मोर दॅन द नंबर ऑफ ऑरेंज फ्लॉवर्स बाय 8. द नंबर ऑफ रेड फ्लॉवर्स
ऑरेंज फ्लॉवर्सपेक्षा कशाने जास्त आहेत? द नंबर ऑफ रेड फ्लॉवर्स इज मोर दॅन द नंबर ऑफ ऑरेंज फ्लॉवर्स बाय 8. म्हणजे 8नी जास्त आहेत. म्हणजे मग ऑरेंज फ्लॉवर किती आहेत? 10 मायनस 8 म्हणजे 2 आहेत. म्हणजे सर्वात कमी कुठले फ्लॉवर्स आहेत? ऑरेंज फ्लॉवर्स. सो ऑप्शन इथे लिहून घ्या 4 ऑप्शन इज आवर आन्सर. नेक्स्ट बघा, स्टेटमेंट दिलेले आहेत. सम पीपल आर अँग्री, ऑल पीपल आर हॅपी. बेस्ड अपॉन दिस डेटा फाइंड आउट विच कन्क्लुजन इज करेक्ट. आता ह्याच्यातलं कुठलं करेक्ट आहे ते आपण फाइंड करूया. कन्क्लुजन्स काय काय दिलेले आहेत? ऑल पीपल आर अँग्री नाही येणार हे. त्याच्यानंतर सम पीपल आर नॉट हॅपी, पण इथे काय दिलं आहे? सम पीपल आर अँग्री दिलेलं आहे आणि ऑल पीपल आर हॅपी दिलेलं आहे. त्यामुळे हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. सम हॅपी पीपल्स आर अँग्री असं होऊ शकतं. ऑल पीपल्स हॅपी आहेत, त्यातले काही अँग्री आहेत. फोर्थ ऑप्शन बघा, ऑल हॅपी पीपल्स आर अँग्री असं आहे का? नाही. ऑल अँग्री आहेत का? नाही. सम पीपल अँग्री आहेत, म्हणजे ऑप्शन थर्ड. नेक्स्ट बघूयात. इफ रॅट इज कॉल्ड कॅट, cat is called donkey, donkey is called dog, and dog is called deer, deer is called human, human is called rabbit, rabbit is called calf, then who is the most intelligent animal among them? आता मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल आपल्याला माहिती आहे कोण आहे? ह्युमन आहे. मग ह्युमनला काय म्हणलेलं आहे? रॅबिट. सो ऑप्शन 3. रेडिओ इज कॉल्ड टीव्ही, टीव्ही इज कॉल्ड सिनेमा, सिनेमा इज कॉल्ड प्ले, अँड प्ले इज कॉल्ड डॉक्युमेंटरी. देन व्हॉट डू वी वॉच ऑन द बिग स्क्रीन? बिग स्क्रीनवर आपण काय बघतो? सिनेमा बघतो. मग सिनेमाला काय म्हणलेलं आहे? प्ले म्हणलेलं आहे. सो ऑप्शन 3. हे जरा सोपे आहेत हो ना, हे पहिले जरा अवघड होते. आता बघूयात. रेक्टँगल इज कॉल्ड क्वॅड्रिलॅटरल, क्वॅड्रिलॅटरल इज कॉल्ड सर्कल, सर्कल इज कॉल्ड ट्रँगल, ट्रँगल इज कॉल्ड सेगमेंट. इन विच फिगर कॅन बी ड्रॉन अ डायमीटर? डायमीटर आपण कशात काढतो? फक्त सर्कलमध्ये काढतो. मग सर्कल कशाला म्हणलेलं आहे? सर्कल इज कॉल्ड ट्रँगल, म्हणजे ऑप्शन 3. नेक्स्ट चला, नेक्स्ट बघा. इफ काफ इज कॉल्ड कप, कप इज कॉल्ड लॅम्ब, लॅम्ब इज कॉल्ड किटन, किटन इज कॉल्ड किड, किड इज कॉल्ड पपी, देन व्हॉट इज द यंग वन्स ऑफ शीप कॉल्ड? शीपच्या यंग वनला आपण काय म्हणतो? लॅम्ब म्हणतो. मग लॅम्बला काय म्हणलेलं? लॅम्ब इज कॉल्ड किटन. सो ऑप्शन 3. Next, 300 chairs are arranged for a meeting. The chairs of colors blue, purple, orange, green, yellow, red are put in each row in the same order. Which chair will appear at the 125th place? आता इथे बघा, 300 चेअर्स अरेंज केलेले आहेत. त्यातला त्यांचा क्रम काय आहे? म्हणजे द चेअर ऑफ कलर्स ब्ल्यू, पर्पल, ऑरेंज, ग्रीन, येल्लो, रेड अशा त्या लावलेल्या आहेत एका रोमध्ये. मग एका रोमध्ये लावल्यावर म्हणजे किती याची रो होती? ती 6 याची रो होतीये. 125 प्लेसवर कुठली चेअर येईल? 125 आपण डिवाइड करूयात. 125 डिवायडेड बाय 6 किती येत आहे? आपण आता हे काय करू? 125 प्लेसमधले पहिले 5 सोडून आपण 120 चेअर घेऊ. म्हणजे 120ला आपण 6नी डिवाइड करू, कारण 6 चेअर लावायच्या आहेत. म्हणजे हे काय येतं आहे? 6नी डिवाइड केल्यावर 20 येत आहे. आणि मग नंतर 20ला पण 6नी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? 120 येणार आहे. मग 121th प्लेसला कुठली चेअर असेल? सर्वात शेवटी कुठली चेअर असणार आहे? रेड असणार आहे. मग 121ला कुठली असणार आहे? ब्ल्यू असेल. 122ला पर्पल, त्याच्यानंतर 122ला, त्याच्यानंतर 123ला कुठली असेल? ऑरेंज असेल. 124ला ग्रीन असेल आणि मग 125ला येल्लो असेल. ठीक आहे, असा क्रम येईल. म्हणजे 120 प्लेसला कुठली चेअर येईल? येल्लो. सो ऑप्शन बघा इथे सेकंड मार्क करा, येल्लो. चला नेक्स्ट बघूयात. स्टेटमेंट दिलेले आहेत. ऑल किंग्स आर मायटी, फ्यू किंग्स आर सेन्सिटिव्ह. विच करेक्ट कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन फ्रॉम द अबाव स्टेटमेंट्स? आता इथे बघा, फ्यू किंग्स आर नॉट मायटी, पण इथे दिलेलं आहे ऑल किंग्स आर मायटी, त्यामुळे हा फर्स्ट ऑप्शन नाही येणार. सेकंड ऑप्शन बघा, ऑल किंग्स आर सेन्सिटिव्ह, नाही, इथे काय सांगितलंय? फ्यू किंग्स आर सेन्सिटिव्ह, त्यामुळे सेकंड ऑप्शन पण नाही येणार.
फ्यू मायटी किंग्ज आर सेन्सिटिव्ह, हे येऊ शकतं बघा. ऑल किंग्स मायटी आहेत आणि त्याच्यातले काही सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे फ्यू मायटी किंग्स आर सेन्सिटिव्ह. सो थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. फोर्थ ऑप्शन येईल का बघा, ऑल मायटी किंग्स आर सेन्सिटिव्ह, नाही, फ्यू किंग्स फक्त सेन्सिटिव्ह सांगितले, त्यामुळे फोर्थ ऑप्शन पण नाही येणार. सो ऑप्शन 3. नेक्स्ट बघा, इफ हॉर्स इज कॉल्ड कॅमल, camel is called zebra, zebra is called as donkey, then which animal is called as sheep of the desert? sheep of the desert आपण कोणाला म्हणतो, कॅमलला म्हणतो. मग कॅमल इज कॉल्ड काय आहे, झेब्रा. सो ऑप्शन 4. तर इथे प्रॅक्टिस सेट आपला 4.3 संपलेला आहे. 4.4चा पण व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला आवडलं असेल, समजत असेल शिकवलेलं, तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.